खूप छोट्या-छोट्या तुकड्यांपासून खूप छान अशी आपण शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। तर कपड्याला मी शॉपिंग बॅग लावून घेतलेली आहे, कापडी शॉपिंग बॅग असते ती। तर 10 बाय 12 इंच दोघांचेही मेजरमेंट जे आहे ते सेम आहे, 10 बाय 12 इंच। त्यानंतर जी साइड 10 इंचाची आहे त्या साइडने अशा पद्धतीने आपल्याला दुसरा कपडा जो आहे तो ठेवून असं सरळ शिवून घ्यायचा आहे। तर मी ते शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर ही मध्ये जे आहे ते अशा पद्धतीने तुम्ही फोल्ड करून इथे इस्त्री करू शकतात किंवा इथे टॉप स्टिच केलं तरीही चालेल। आता त्यानंतर मी इथे जे आहे ते टॉप स्टिच करणार नाही आहे, फक्त इस्त्री फिरवून घेणार आहे मध्ये। त्यानंतर इथे आपल्याला 3 इंचावरती मार्किंग करायचं आहे। 3 इंचावरती मार्किंग करून ही मार्किंग लाईन आपल्याला सरळ अशी ओढून घ्यायची आहे एक लाईन। त्यानंतर ही लाईन जी आहे ती आपल्याला कट करायची आहे। इथे आपल्याला चेन जॉईन करायची आहे, त्यामुळे आपण इथे कटिंग केलेलं आहे। त्यानंतर मी 10 इंचाची चेन घेऊन इथे सरळ कपड्यावरती ठेवून आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून टॉप स्टिच करायचं आहे। त्यानंतर हा दुसरा उरलेला तुकडा जो आहे तो चेनवरती ठेवायचा आहे आणि ते सरळ शिवून आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये आपल्याला एक रनर टाकायचा आहे। तर मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे रनर कसं टाकायचं चेनमध्ये। तर त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने चेन जॉईन करू शकतात, पण मी एकच जे आहे ते बाहेर पॉकेट बनवणार आहे, तसंच तुम्ही इथे सुद्धा बनवू शकता। त्यानंतर मी इथे जे आहे ते आपल्याला हँडल्स बनवून घ्यायचे आहेत। तर मी 4 इंचाची स्ट्रीप घेऊन मी अशा पद्धतीने 1 बाय 18 इंचाचा हे हँडल जे आहेत ते बनवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे जे आहे ते सेंटर मार्क केलेलं आहे। सेंटर पासून आपल्याला दोन्ही बाजूने 4-4 इंचावरती असं मार्किंग करायचं आहे आणि आपल्याला इथे हँडल जॉईन करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने हँडल ठेवायचे आहेत आणि इथे अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचे आहेत। त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला सेंटर मार्क करायचं आहे। सेंटर मार्क करून मग आपल्याला इथे दोन्ही बाजूने 4-4 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि मग आपल्याला इथे हँडल जे आहेत ते जोडून घ्यायचे आहेत, जॉईन करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने दोन्ही हँडल सेम मी ते जॉईन करून घेतलेले आहेत। त्यानंतर इथे जे आहे ते आपल्याला 1-2 जे पीस आहेत ते लागणार आहे। इथे तुमच्या खूप छोट्या-छोट्या तुकड्यांचे उपयोग तुम्ही करू शकता। तर इथे मी याला सुद्धा शॉपिंग बॅग लावून घेतलेला आहे, कापडी शॉपिंग बॅग। याचं मेजरमेंट जे आहे ते 4.5 बाय 23 इंच आहे। त्यानंतर इथे जे आहे ते अशा पद्धतीने साइडने हा पीस ठेवायचा आणि ते सरळ शिवून घ्यायचं। तरी मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे। त्यानंतर आपल्याला हे 2 पीस लागणार आहेत 4.5 बाय 23 इंचाचे। त्यानंतर याचा सुद्धा सरळ भाग आपल्याला कपड्यावरती ठेवायचा आणि असं शिवून घ्यायचा आहे साइडने। तर इथे दोन्ही पीस जे आहेत ते मी ते जॉईन करून घेतलेले आहेत आणि मोठा पीस आपला तयार झालेला आहे एक। तर हे मी छोटे-छोटे तुकडे घेतलेले आहेत। तर ह्या छोट्या-छोट्या तुकड्यांचा तुम्ही असा वापर करू शकतात, ते तुकडे सुद्धा तुमचे वाया जाणार नाहीत। त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे, सरळ बाजू आतमध्ये ठेवायची आणि वरच्या बाजूला ओपन भागाला आपल्याला पिनअप करून घ्यायचं आहे, म्हणजे हलणार नाहीये। आपल्याला खाली बेस तयार करायचा आहे त्यामुळे। तर त्यानंतर आपल्या दोन्ही बाजूने साइडने जे आहे ते व्यवस्थित असं पीस फोल्ड करायचा आणि त्यानंतर इथे आपल्याला बॉक्स तयार करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला इथे 2.25 इंचावरती आडव्या बाजूने आणि 1.5 इंचावरती उभ्या बाजूने असं मार्किंग करून असा एक बॉक्स आपल्याला ड्रॉ करायचा आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला इथे 2.25 इंचावरती असं मार्किंग करायचं। त्यानंतर दुसऱ्या बाजूला 1.5 इंचावरती असं मार्किंग करून आपल्याला इथे असा बॉक्स तयार करायचा आहे। तसं आपल्याला समोर सुद्धा करायचं आहे। तर हे बॉक्स जे आहेत ते मी इथे कट करून घेणार आहे। त्यानंतर आपल्याला दुसऱ्या साइडने सुद्धा आपल्याला समोरच्या बाजूने आपल्याला इथे बॉक्स बनवायचे आहेत। तर इथे पिनअप केलेला आहे तिथे सुद्धा मी इथे बॉक्स तयार करणार आहे सेम ह्याच पद्धतीने। तर 2.25 बाय 1.5 इंचाचा इथे मी बॉक्स तयार करणार आहे व्यवस्थित असा। तर मी जो बॉक्स कट केलेला होता तो पीस घेतलेला आणि अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे। अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही मार्किंग करू शकतात अशा बॉक्सची। आणि इथे हे बॉक्स जे आहेत ते दोन्ही इथे कट करून घेतलेले आहेत मी। त्यानंतर पिनअप काढून घ्यायचा आणि असा एक सिंगल पीस आपला तयार झालेला आहे। खूप सोप्या पद्धतीने आपण ही शॉपिंग बॅग तयार करणार आहोत। त्यानंतर इथे जे आहेत ते मी एवढा पीस आपल्याला मोजून घ्यायचा आहे, पूर्ण पीस कितीच मापाचा आहे। तर 23 बाय 18 इंचाचा मी इथे एक अस्तर घेणार आहे। अस्तरसाठी सुद्धा मी सेम हाच पीस वापरलेला आहे, तुम्ही कोणताही अस्तरसाठी कपडा वापरू शकतात। तर अस्तरचा सरळ भाग जो आहे तो वरती आहे आणि आपण जो पीस तयार केलेला आहे त्याचा सरळ भाग सुद्धा आपल्याला याच्यावरती ठेवायचा आहे। दोघांची सरळ भाग मध्ये आहे आणि आपल्याला इथे आपल्याला शिवून घ्यायचा आहे साइडने। तर एवढा भाग आपल्याला असा शिवून घ्यायचा आहे। दुसऱ्या साइडचा सुद्धा एवढा भाग आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे। तर दोन्ही साइडने मी ते शिवून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे आणि इथे जिथे बॉक्स तयार केलेला आहे तिथे सुद्धा आपल्याला हा बॉक्स जो आहे तो कट करून घ्यायचा आहे आतला। तर अशा पद्धतीने फक्त मी इथे अस्तर कट करत आहे याच मापाने।
तर दोन्ही साईडने हे जे बॉक्स आहेत ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर कपडा जो आहे तो आपल्याला सरळ भाग बाहेर काढायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा। इथे पिनअप केले होतं मी। त्यानंतर आतून कपडा जो आहे तो अशा पद्धतीने बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूंनी आपल्याला जिथे आपण आता शिवलेलं आहे तिकडचे जे कॉर्नर आहेत ते व्यवस्थित असे बाहेर काढायचे आणि आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी जिथे आपण शिवलेलं होतं तिथे। तर व्यवस्थित कपडा बाहेर काढून दोन्ही बाजूंचा इथे आपल्याला टॉप स्टिच करायचा आहे। तर दोन्ही बाजूने टॉप स्टिच केल्यानंतर आपल्याला असा उलटा पीस करायचा आहे वरती। त्यानंतर वेल्क्रो घ्यायचा, 1-1 इंचाचा वेल्क्रो आपल्याला हँडलच्या एकदम खाली आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने इथे आणि समोर सुद्धा हँडलच्या खाली एकदम आपल्याला हे वेल्क्रो जे आहे ते असे जॉईन करून घ्यायचे आहेत। तर मी ते वेल्क्रो जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे व्यवस्थित, कॉर्नरवरती कॉर्नर ठेवून कोपरे एकावरती एक ठेवून अशा पद्धतीने कपडा फोल्ड करायचा आहे। सरळ बाजू वरती आहे, दोन्ही बाजूने पिनअप करायचा आहे। ओपन भाग जिथे आहे दोन्ही बाजूने पिनअप करून एकदम आपल्याला इथे काठावरती शिवून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूंनी एकदम काठावरती शिवायचं आहे। तर दोन्ही बाजूंनी मी काठावरती शिवून घेतलेला आहे। त्यानंतर आतला कपडा बाहेर काढायचा आहे असा आणि आपल्याला इथे दाब टिप देऊन घ्यायची आहे। इथे अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला सरळ शिवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी, म्हणजे आपले रफ एजेस दिसणार नाहीत आणि इथे आपल्याला एक्स्ट्राची पाइपिंग आहे ती करावी लागणार नाही। त्यामुळे मी आपल्या अशा पद्धतीने शिवत आहे। त्यानंतर हे कॉर्नर अशा पद्धतीने पकडायचे आहेत आणि इथे असं शिवून घ्यायचं, दोन्ही कॉर्नर अशा पद्धतीने पकडून आणि इथे फोल्ड करून आपल्याला अशा पद्धतीने कॉर्नर शिवून घ्यायचे आहेत आणि लगेचच इथे पाइपिंग सुद्धा करून घ्यायची आहे। असा कपडा ठेवून आपल्याला दोन्ही बाजूने सेम ह्याच पद्धतीने पाइपिंग मी करून घेतलेली आहे दोन्ही बाजूंची। खूप फिनिशिंगने आपली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। खूप सुंदर बॅग तयार होते। त्यानंतर आपल्याला जे व्यवस्थित असे कॉर्नर बाहेर काढायचे दोन्ही बाजूंचे आणि त्यानंतर आपल्याला जिथे आपण वरती कॉर्नर तयार केलेले होते हँडलच्या बाजूला तिथे आपल्याला असं 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला शिवून घ्यायचा, एकदम काठावरती आपल्याला इथे शिवायचा आहे म्हणजे याचा आकार खूप सुंदर असा तयार होईल। दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला 2 इंचावरती असं मार्क करून इथे शिवून घ्यायचं आहे। दुसरा भाग परत आपल्याला तिसरा भाग घ्यायचा आणि इथे सुद्धा आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून एवढा भाग शिवून घ्यायचा आहे। चारही हँडलच्या बाजूला आपल्याला 2-2 इंचावरती मार्किंग करून एवढे मार्किंग पॉईंट आपल्याला सगळे चारही बाजूंचे शिवून घ्यायचे आहेत। तर मी ते शिवून घेतलेले आहेत। त्यानंतर बघू शकता आकार खूप सुंदर असा तयार झालेला आहे। इथे आपलं एक पॉकेट छान असं तयार झालेलं आहे। त्यानंतर आत सुद्धा खूप मोठा स्पेस आहे, बेस सुद्धा खूप छान असा तयार झालेला आहे। खूप छोट्या छोट्या तुकड्यांपासून खूप आपण छान अशी मोठी बॅग तयार केलेली आहे। वेल्क्रो अशी आपण इथे जॉईन करू शकतो आणि ही बॅग जी आहे ती वापरू शकतो। त्यानंतर याची जी लांबी आणि रुंदी आहे तेही मी तुम्हाला सांगणार आहे। तर याची जी लांबी आहे रुंदी आहे ती 12 इंच तयार झालेली आहे आणि लांबी जी आहे ती 9.5 इंच तयार झालेली आहे। बेस जो आहे तो त्याचा 3.5 इंचाचा तयार झालेला आहे। सुंदर अशी आपली पर्स जी आहे ती तयार झालेली आहे। खूप सुंदर अशी छान अशी बॅग मी तयार केलेली आहे। यामध्ये मी इथे एकच पॉकेट बनवलेलं आहे। तुम्ही या साईडला सुद्धा पॉकेट बनवू शकता, म्हणजे 2 पॉकेट म्हणजे तुमची 3 पॉकेटवाली बॅग तयार होईल। तर आता सध्या ही 2 पॉकेटवाली बॅग जी आहे ती तयार झालेली आहे। यामध्ये बघू शकता किती मोठा स्पेस आहे, खूप मोठा स्पेस आहे या बॅगमध्ये। तुम्ही या बॅगमध्ये तुमचा टिफिन सुद्धा ठेवू शकता, बॉटल ठेवू शकता, पर्स ठेवू शकता, इथे तुम्ही मोबाईल तुमचे छोटंसं मिनी पॉकेट ठेवू शकता। तर खूप सुंदर अशी बॅग मी बनवायला शिकवत असते आणि खूप छोट्या छोट्या कपड्यांपासून आपण ही तयार केलेली आहे। जर तुमच्याकडे पूर्ण सिंगल कपडा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीच्या बॅग तुम्ही बनवून विकू सुद्धा शकता। अशा पद्धतीने तुम्ही ही बॅग जी आहे ती अडकवू शकता। याची अडकवल्यानंतर याची हाईट जी आहे ती एवढी येते आणि अशी जी बॅग आहे ती तुम्ही कॅरी करू शकता। तर हे जे हँडल आहेत ते जर तुम्हाला छोटे वाटत असतील तर तुम्ही याच्यापेक्षा मोठे सुद्धा हँडल बनवू शकता। म्हणजे याची उंची जी आहे ती मी 18 इंच घेतलेली आहे, तुम्ही इथे 20 इंच सुद्धा घेऊ शकता त्या हँडलची जी लांबी आहे ती। तर भरपूर छान अशी तयार झालेली आहे। तुम्ही कलर कॉम्बिनेशन मध्ये कपडा घ्या आणि अशी बॅग बनवून तुम्ही विकू सुद्धा शकता। जर तुमच्याकडे साड्या असतील तर तुम्ही साड्यांच्या अशा बॅग बनवू शकता। हा साडीचाच कपडा आहे, तर एका साडीमध्ये तुमच्या भरपूर बॅग बनतील, घरीच बनवू शकता आणि तुम्ही इथे शॉपिंग बॅग किंवा मग तुम्ही जी गोणी असते ती वापरू शकता किंवा आटा बॅग वापरू शकता आणि अशा बॅग तुम्ही बनवून विकू सुद्धा शकता। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू, तोपर्यंत बाय बाय।